माहितीच्या संदर्भातील आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात असताना देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली होती आणि यावेळी फोनवर इतर राजकीय चर्चा झाली की नाही याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाहीये। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार स्वतः एकनाथ शिंदेंच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे। तसंच माहितीची लांबणीवर पडलेली बैठक लवकरच होईल असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। तर शपथविधीआधी आता राजकीय हालचालींना मोठा वेग आल्याचं चित्र एकंदरीतच बघायला मिळतंय आणि दरेगावातून परतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। सागर, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची भेट घेण्याची शक्यता आहे, नेमकं कारण काय? सातारामधून मूळ गावावरून आल्यानंतर एकनाथ शिंदे आज ठाण्यातच थांबतील असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दुपारी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थात याबाबतचा अधिकृत दुजोरा कुणी जरी दिला नसला तरी काल देखील या प्रमुख नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली होती आणि त्यावेळेस भेटीची वेळ ठरवण्यात आल्याचं समजतं। त्यानुसार कदाचित आज तिन्ही प्रमुख नेते ठाण्यामध्येच भेट घेण्याची शक्यता आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे मुळात एकनाथ शिंदे हे ठाण्यातून आज मुंबईत येण्याची शक्यता कमी असल्याने तशा स्वरूपाची भूमिका फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतल्याचं समजतं। दुपारनंतर ही भेट होईल अशी एक अंदाज वर्तवला जातोय। या भेटीच्या दरम्यान एक महायुतीचा टेंटेटिव्ह फॉर्म्युला, खातेवाटप आणि बाकीच्या इतर गोष्टींवर चर्चा सुद्धा होईल असं म्हटलं जातं। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।